नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्सचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत रत्नागिरी या येथील रिंगणी या गावामध्ये. आता आपण गावाची सफर करणार आहोत. गावाची सफर करताना गावाची मंदिरं, पूर्ण गावाचं ड्रोनचं शूट करणार आहोत आणि हिरवगार निसर्गाचा आनंद घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला कोकणातील रानमेवा आपला काय काय मिळतो आहे, जांभळं असेल, आंबा असेल, फणस असेल, काय काय मिळतं ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, पहिला आपण आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर मठ बघूया आणि बाकीचं गावसुद्धा. के अंबा अंबा माऊली. कोकण म्हटलं की आपल्याला बरीचशी मंदिरं बघायला भेटतात. आत्ताच आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन आलो. तर आत्ता आपण आलेलो आहोत दत्ताच्या मंदिरामध्ये आणि मागचं वातावरण बघू शकता. असं निळशार वातावरण, खूप भारी. आणि पाऊस हलका हलका पडतो, त्याच्यामुळे ना झाडंसुद्धा हिरवीगार ताजी तवाने दिसत आहेत आणि वातावरण तर खरं एक नंबर आहे. ऊन आहे बट ऊन जाणवत नाही, कारण हवा खेळती असल्यामुळे ऊन तेवढं जाणवत नाही आहे. कलर केली आहे तिला नवीनच. आता माझा व्हिडिओ काढा ना कोणीतरी. माझा कोण पण नाही. आता आपण आलेलो आहोत रिंगणी या गावातील ग्रामदेवता श्री केदारलिंग मंदिरामध्ये. खूपच सुंदर असं मंदिराची बनावट आहे आणि वरती शेड पण थोडीशी युनिक शेड्समध्ये आहे. पिलर्स पण भव्य दिव्य पिलर्स आहेत. तर चला आपण बघूया. सुंदरसं चाफ्याचं झाडसुद्धा आहे ह्या मंदिराच्या बाहेर. तर आपण हे बघूया आणि त्याचा आनंद घेऊया. बघू शकता, संपूर्ण बांधकाम हे लाकडाचं आहे. एकदम कोरीव काम केलेलं आहे लाकडामध्ये. आणि पुरातन मूर्त्या जशा कोकणामध्ये प्रत्येक मंदिरात बघायला भेटतात, काळ्या पाषाणामध्ये. इथे महादेवांची पिंडीसुद्धा आहे, देवीची मूर्ती आहेत इथे. सुंदर असं बनावटीचं मंदिर आणि आतमध्ये असलेले देवता. स्वतः आम्ही आलेलो आहोत रिंगणे गावची ग्रामदेवी काळांबादेवी मंदिरमध्ये. पाहू शकता पाठी मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. दीपस्तंभ आहे आणि पुन्हा एकदा निसर्ग बघू शकता. निसर्गाची ही मजा तुम्हाला अनुभवायची असेल तर कोकणातच यावं लागतं. कोकणाला स्वर्ग का म्हटलं जातं, कारण आजूबाजूला असलेला हिरवा निसर्ग, निळाशार ढग हे तुम्हाला कोकणातच बघायला भेटणार. आणि पावसाळा हा सीझन खूपच भारी असतो, कारण पावसामध्ये निसर्ग अगदी पूर्ण हिरवागार नटलेला असतो.
ते मुद्दा मानणार नाही पण माझ्या सगळे एकदम वाढले नंतर जेवायला बसा हे करा आम्हाला अजून जेवण नाही मिळालंय. आम्हाला जेवण मिळालंय. बाहेर पडतोय पाऊस आणि आम्ही बसलोय जेवायला. सगळे जेवतात आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेतोय. सो आता आपण आलेलो आहोत रिंगणे गावातील मारुती मंदिरमध्ये. मारुती मंदिर खूपच भारी आहे. नुकतंच त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. पूर्ण लाकडाचं नक्षीकाम आहे आणि मूर्तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. मूर्तीसुद्धा जबरदस्त आहे आणि ओव्हरऑल लुक कौलारू आहे. फुल एकदम भारी लुक आहे. आजूबाजूला नदीसुद्धा आहे, बाजूला बागा आहेत, शाळासुद्धा आहे ह्या इथली गावातली. माझ्या मागे बघू शकता हा दरवाजा आहे. दरवाजाला सुंदर असं लाकडी नक्षीकाम आहे. खूप यावे लावणी देवा. सगळ्या बॉईजनी वडाट चालू करा. काय ए, तुला कट कर व्हिडिओ म्हणून जा लवकर जा. तुझे दोघांनी घट्ट पकडा, दोन दोन हाताने. लक्ष द्या, लक्ष द्या. ए लांब वा. अरे मामा इकडनं वरून काढायचं. इकडे कुठे उलट सोडायला सांगते त्यांना. लक्ष करा वरती.
कुठे हे दोन कसे कोवळे तो मोठा बघ मोठा शिव लवली आमच्या साईडला घट्ट पकडा ना. खालच्या साईडला नाही घाबरू नका. अरे रुंद करा. आलाय तुटत आलाय तुम्ही लोक खाली पकडा. हात घाला एका तोंडात घ्या एका हात घाला. अरे खाऊन घ्यायचं खायला आपली जिंदगी वा वा घरी ती झाला. घरे आणि सगळी घोळका करून बसलेली आपली मंडळी. तर चालले चिकन पार्टी आचारी संतोष. आडनाव काय तुमचं? जाधव ना? आयरे हिची आई. नको अजून अशी तरा आली पाहिजे सगळी. कोणाला नक्की चटका बसला? मला हवा हातावर. मला ते तेल त्याच्या हातीच्या बोटावर या त्याच्यात पण जास्त. आता घरचं चिकन करून आलं तू. घरचे धवले होते. जरासं टाक. बस 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 बाकीचं ठेव. हे जरा शेप काय बोलते मिसळू दे ना. थोडे ग्रेव्ही ठेव. एकच आहे काय हे. हा पण जरा वाटण जरा मिसळू दे ना याच्यात. दोन पाल होते मग. एवढा एवढा सकाळी तो जरा हे बघ सगळं हे नाही झालं अजून. हा बघ दिसला. हा दिसला आत्ता दिसला. नाही दुसरा नाही. किती वेळ लागेल संतोष तुला? तरी 10 मिनिटं पकड. त्या इस्तपेटापर्यंत 10 मिनिटं लागतील. ते मीठ आहे ना. उठा मिठा. मीठ तिखट नाही ग. नाही ग नाही पडणार. तिखट नाही झालंय. मीठ पाहिजे. वाटण टाक जरासं. मग बोलते दूरले त्या साईड तिखट नाही झालंय पण तिखट कर. ते त्याने मसाला त्यानेच टाकला आम्ही टाक तू. गरम झालं. किती लांब आहे ते? आणि रस्ता आम्हाला वाटलं तुम्ही बाहेर आहेत की काय. भीती वाटते. अगं मी म्हणते तू बाहेर आहे. वडे तर चांगले दिसतात. हा चांगले आले. जाडी जाडी केली. काय नाही. स्टार्ट. हेलो गाइस, क्या कर रहे हो आप? इधर थाप रही है, ये सेक रही है. वडे बनतायत. वडे, चिकन वडे खायचे आहेत आम्हाला. खूप मज्जा. मज्जाच मज्जा. आज काय 4 दिवस मजाच चालली. येस. एकच छोला तो दिला मला. एकच होता रे गेला. म्हणून तिकडनं सुरुवात झाली. कुठे बसते? अरे त्यांना आवडतो ना. काय नाही असं काय नाही. एकच होता रे. बाबू खातो पण बाबूला ते पूर्ण नाही खायला जमत. हे तू नका काप पाहिजे. नका बघितली घाण बघितली. थांब थांब केस होता आता. हाताला केस होता तुझ्या. बाबू त्याच्यातच वाढू. हा काढ ना कशाला. हाय. मी जाईन ना टोपात कुठल्या तरी. मला
हे त्यानेच बनवलं नाही. म्हणून लाल लाल जास्त झाला. हे अजून मागून घ्या काय चिकन बिकन तरी कमी द्या मला तुमचे तिखट तरी कमी द्या. हो हो तसंच करते. वाव वाव बुटा आत्याला आणि तुला घेतात. आता पीस दे सगळं काय तेवढं टोपात ते पीस टाकले. हो तूच सगळे खा. माय गॉड. हे बघा बच्चे तुला मी ह्याच्यात देऊ म्हणा. हे बेटा ह्याच्यात देऊ ना. मी तुला अंड्याची पोळी बनवते तो. बाबू दादा भाऊजी तुझा काढू नियती हाय कर. नॉनव्हेज अजिबात नाही का? काहीच नाही बघा.